नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. विशेषतः राज्यातील माता भगिनींसाठी एक मोठी खुशखबर आहे. मित्रांनो, रेशन दुकान म्हटलं की आपल्यासमोर केवळ स्वस्त धान्य दुकानाचं चित्र उभं राहतं. परंतु आता रेशन धान्य दुकानांमध्ये साड्यासुद्धा मिळणार आहेत. या रेशन धान्य दुकानांमध्ये मोफत साडी वितरण करणारी योजना राबवण्यात येत आहे. परंतु ही योजना काय आहे, या योजनेअंतर्गत कोणत्या महिलांना मोफत साडी मिळणार, केव्हा मिळणार, या संदर्भात विस्तृत माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मंडळी, जाणून घेऊया मोफत साडी वाटप योजनेची अंमलबजावणी कशी होणार आहे ती. ही मोफत साडी वितरण योजना वस्त्रोद्योग विभाग राबवित आहे. परंतु साडीचे वितरण रेशन दुकानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. योजना राबविण्यासाठी जिल्ह्यानिहाय सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर मंडळी, जाणून घेऊया या साड्या किती वेळा मिळणार आहेत त्या. कॅपिटिव्ह मार्केट योजनेच्या माध्यमातून महिलांना 5 वर्ष मोफत साड्या वाटप करण्यात येणार आहेत. योजना संदर्भातील GR 10 ऑक्टोबर 2023 रोजी काढण्यात आलेला होता. योजना 2023 ते 28 या 5 वर्षाकरता राबवली जाणार आहे. कॅपिटिव्ह मार्केट मोफत साडी योजनेद्वारे राज्य शासन लाभार्थी महिलांना मोठा फायदा करून देणार आहे. त्यानुसार वेगवेगळे लाभ मिळणार आहेत. त्यातील मुख्य स्वरूपात दिले जाणारे लाभ आणि फायदे पुढील प्रमाणे आहेत. राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबातील महिलांना मोफत साडी देणे. या योजनेअंतर्गत सण समारंभासाठी गरीब कुटुंबातील महिलांना नवी कोरी साडी मिळते. यामुळे जे गरीब कुटुंबातील महिला आहेत त्यांना 1 रुपया पण खर्च न करता फ्रीमध्ये साडी भेटते. त्यामुळे त्यांचा साडीसाठी होणारा खर्च कमी होऊ शकतो. ही मोफत साडी वर्षातून एकदा दिली जाणार आहे. प्रत्येक वर्षी साडी मिळणार असून महिला त्यांचा फायदा घेऊ शकणार आहेत. 2024 ते 2028 असे एकूण 5 वर्ष ही मोफत साडी योजना राबवली जाणार आहे. म्हणजे या 5 वर्षात एकूण 5 साड्या मोफत स्वरूपात रेशन धान्य दुकानातून मिळणार आहेत. तर मंडळी, जाणून घेऊया ही मोफत साडी कोणाला मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या कुटुंबाकडे अंत्योदय शिधापत्रिका म्हणजेच पिवळे रेशन कार्ड आहे त्या प्रत्येक कुटुंबातील महिलांना ही साडी वाटप करण्यात येणार आहे. 355 रुपये किमतीची ही साडी असणार आहे. एका वर्षामध्ये एकदाच या साडीचा लाभ मिळणार आहे. सर्वांना मोफत साडी मिळणार आहे. मोफत साडी मिळवण्यासाठी अर्जदार लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. महिलेचे कुटुंब हे गरीब मध्यमवर्गीय प्रवर्गातील असावे. तसेच कुटुंबाकडे अंत्योदय शिधापत्रिका असावी, म्हणजेच कुटुंब अंत्योदय शिधापत्रिका धारक असावे. अंत्योदय शिधापत्रिकामध्ये पिवळे रेशन कार्ड येते. त्यामुळे ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे अशा सर्व कुटुंबातील महिला फ्री साडी योजनासाठी पात्र असणार आहेत. चला तर मंडळी, जाणून घेऊया कॅपिटिव्ह मार्केट योजनासाठी अर्ज कसा करावा. कॅपिटिव्ह मार्केट योजनासाठी कोणत्याही स्वरूपाची अर्ज करण्याची गरज नाही. तुम्ही जर अंत्योदय शिधापत्रिका धारक असाल तर जेव्हा योजना अधिकृतरित्या सुरू होऊन मोफत साडी वाटप केले जाईल तेव्हा तुम्हाला तुमच्या गावातील रेशन दुकानातून ही साडी मिळणार आहे. त्यामुळे मोफत साडी योजनासाठी कोणत्याही स्वरूपाचा अर्ज किंवा फॉर्म भरण्याची गरज नाही. मंडळी, राज्यामध्ये काही दुकानात खराब साड्या, फाटलेल्या साड्या मिळाल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तथापि आतापर्यंत निदर्शनास आलेल्या खराब झालेल्या साड्या या काही ठिकाणच्या असून या पुरवठा करण्यात आलेल्या साड्यांच्या प्रमाणात फारच अत्यल्प प्रमाणात आहेत. तरी त्या ठिकाणी महामंडळाने आपले अधिकारी पाठवून त्वरित साडी बदलून देण्याची व्यवस्था केली आहे. तसेच महामंडळाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले अधिकारी पाठवून साडीचा दर्जा, पुरवठा व वितरणाबाबत तपासणी अहवाल मागवला आहे. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.